जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज बहिणजी तुम्ही नारी शक्तीला शब्दरूपी संदेश काय देणार आहात? आजच्या ह्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं पुनश्च मी एकदा नारी शक्तीचं वंदन करते आणि संपूर्ण नारी समाजाला मी एक श्रेष्ठ संदेश देऊ इच्छिते की प्रत्येक नारीने आपल्यातल्या श्रेष्ठ गुणाला जागृत करण्याची गरज आहे. स्वतः जागृत होऊन समाजाला जागृत करण्याचं कार्य आज तिने करायचं आहे. असं एक श्रेष्ठ शुभ भावना मी प्रत्येक नारी शक्तीबद्दल विचार करते. ओम शांती. ओम शांती. आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मी सर्व नारी शक्तीला वंदन करते. आज ज्या समाजामध्ये नारीची महिमा केल्या जाते, महिमार्थ म्हटला जाते, नारी तो नारायणी आहे. नारीमध्ये असे अमूल्य गुण दाटलेले आहेत, सामावलेले आहेत. सहनशीलता, मर्यादा, करुणा, दया. त्यानुसार भक्ती मार्गामध्ये सुद्धा नारीच्या बद्दल गायन केलं जातं की ज्या ज्या वेळेस आपल्या सृष्टीवर काही आपदा संकट ओढावलं त्यावेळेस शिवानं शक्तीची निर्मिती केली आणि त्या शक्तीच्या द्वारे संपूर्ण समाजामध्ये परिवर्तनाचं असं कार्य केलं. तर खूप आनंदाची गोष्ट आहे. मला आज आनंदाने सांगावंसं वाटतं की आज ज्या ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये मी कार्य करत आहे तर ही ब्रह्मकुमारी विद्यालय नारीद्वारे चालवणारी अशी एक आगळी वेगळी संस्था आहे. तर ज्या संस्थेचे वर्तमान प्रमुख डॉक्टर दादी रतन मोहिनीजी आहेत. तर जसे परमात्माने या समाजामध्ये नारीमध्ये अमूल्य गुण ओळखले आणि त्या अमूल्य गुणांना वाव मिळवण्यासाठी समाजामध्ये त्या गुणामध्ये प्रगती आणण्यासाठी किंवा समाजाला त्या गुणाचं महत्व पटवून देण्यासाठी परमात्माने अर्थात ईश्वराने या नारी शक्तीला या सामाजिक परिवर्तनाच्या कार्यामध्ये अग्रेसर केलं. जसं समाजामध्ये म्हटलं जातं की नारी हे नरकाचं द्वार आहे. तिला काही ठिकाणी समाजामध्ये कमी लेखलं जातं आणि दुसरीकडे समाजाचं दुसरं टोक आहे की नारीला म्हटलं जातं जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी. तर कशा रीतीने नारी ना अर्थात नाश, री अर्थात रिपू, षड विकाराचा अंत करणारी जी आहे ती आहे नारी. तर नारीमध्ये असे अमूल्य श्रेष्ठ गुण दडलेले आहेत. नारीमुळे आज हा समाज जिवंत आहे. जसं नारी हा समाजाचा कणा आहे, समाजाचा आधारस्तंभ आहे. जर आपण काही काळापूर्वी इतिहासात डोकावून पाहिलं, आपल्या सामाजिक कार्यामध्ये आपले शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महान विभूती ज्या काही आपल्या समाजामध्ये घडून आलेल्या आहेत, सावित्रीबाई फुले या सुद्धा एक स्त्रीचे रूपक आहेत. तर त्या स्त्रीद्वारे समाजाला एक श्रेष्ठ दिशा देण्याचं कार्य या माता बहिणीने केलेलं आहे. मग ती कुठल्याही क्षेत्राची असो, सामाजिक क्षेत्रामध्ये असो, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असो, सैनिक पदावर असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये असं जर आपण क्षेत्रामध्ये डोकावून पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये नारीने अशी आपली महत्वाची भूमिका बजावलेली आहे. आणि ती महत्वाची भूमिका बजावत असताना जसं पुरुष वर्गाला काही मोजके कार्य जरी समाजात असतील, परंतु जसं पुरुष वर्ग हा कमावतो पण त्या कमाईचं योग्यता नियोजन करण्याचं कार्य ही स्त्री करत असते. ती कोणाची पत्नी म्हणून तिला पुढे हातभार लावते, कोणाची बहीण म्हणून, कोणाची आई म्हणून. तर अशा अनेक नात्याने तिची जी गौरव गाथा आहे, तिचं जे मौलिक असं कार्य आहे, जी समाजाला आधार देण्याचं कार्य करते आहे. परंतु आज स्वतः नारीला सुद्धा नारीचे अमूल्य गुण ओळखण्याची गरज आहे. कारण ती स्वतःला जर आपला समजत राहिली तर तिच्यामध्ये जे असणारे मौलिक गुण आहेत, गुप्त गुण आहेत, सुप्त गुण आहेत, तर ते समाजामध्ये प्रत्यक्ष कधी होतील. त्यासाठी नारीला स्वतःला आपला न समजता सबला एक सशक्त नारी समजून स्वतःमधील मौलिक गुणाला ओळखण्याची ही काळाची गरज आहे. ज्यावेळेस ती स्वतःच्या योग्यतेला ओळखेल, स्वतःच्या गुणाला ओळखेल आणि ज्यावेळेस ती स्वतःद्वारे, स्वतःच्या परिवर्तनाद्वारे समाजाच्या परिवर्तनामध्ये अग्रेसर होईल, त्यावेळेस नारी हे समाजाचा कणा बनेल, आधारस्तंभ बनेल. असा नारी शक्तीला मी पुनश्च नमन करते. ओम शांती. धन्यवाद.